वट्टेव बसलेली मंडळी तुम्ही कृपया धर्ममंडपात या. वट्टेव बसलेली मंडळी
भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला, भारत्यांचा बाह्यला. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. जनी म्हणे भक्तासाठी, जनी म्हणे भक्तासाठी, वेळा झाला तू जगजेठी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. विठाला विठाला पुंडलिकाय दातून म्हणून राही, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम बसे पांडुरंग. पांडुरंगा गुरुप्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विधेंचे अधिकरण. ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वातर्योत्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आकाशतारकलिंगं पाताल हटकेश्वरं, मृत्युलोके महाकालं, सर्वलिंगं नमस्तुते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी
हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधोनी पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग खऱ्या अर्थानं ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर नामदेवरायांच्या घरामध्ये दास्यत्वाचं काम करावं असे अधिकार संपन्न संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडला. भजन करा विठ्ठल. अभंग जनाबाई महाराजांचा असून यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला प्रबोधन करत असताना मार्गदर्शन करत असताना इंटिमेशन देत असताना जनाबाई महाराजांनी सांगितलं की दादा ऐक, तुला नरजन्माची प्राप्ती झाली, पण नरजन्मामध्ये आल्यानंतर हे मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर तू काय केलं पाहिजे तर प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सायास केला पाहिजे. हे जनाबाई महाराजांचं म्हणणं झालं. अखिल विश्वामध्ये आलेले महाराष्ट्रामध्ये जे केलं आलेले जेवढे काही संत आहेत त्या संत मांदियाळीने देखील तेच सांगितलं, बाबा नरजन्मामध्ये आल्यानंतर प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न असावा, पण प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी माणूस प्रयत्न करत नाही. सोडा प्रयत्न, माणूस देवच मानायला तयार नाही. मग माणूस देव मानायला तयार नाही म्हणून जनाबाई महाराजांना उठावं लागलं आणि विरोधी बाकावर बसलेली मंडळी जनाबाई महाराजांना म्हणू लागली, सांगा ना जनाबाई, तुम्ही म्हणतात देव आहे देव आहे, मग सांगा ना कुठं आहे. मग जनाबाई महाराजांनी सांगितलं, देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधोनी पाहे. मग प्रभू परमात्मा कुठं आहे तर हृदय पटलामध्ये प्रभू परमात्मा आहे. मग प्रभू परमात्म्याकडे जाण्यासाठी काय करावं लागतं? भक्तीच्या अंगानं अखंडितपणे अविरतपणे त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करायचं आणि हृदयातला देव ओळखायचा. हे जनाबाई महाराजांनी सांगितलं. अजून पुढे जनाबाई महाराजांनी सांगितलं, ज्यावेळेस विरोधी बाकावर बसलेल्या मंडळींनी दुसरा प्रश्न विचारला, सांगा ना जनाबाई, मग प्रभू परमात्म्याची प्राप्ती सांगतात, प्रभू परमात्मा आहे तरी कसा? मग जनाबाई महाराजांनी सांगायला सुरुवात केली, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. नाना रूपानं प्रभू परमात्मा नटलेला आहे. चराचर सृष्टीमध्ये प्रभू परमात्मा वास्तव्याला आहे. अजून सांगा ना जनाबाई महाराज, तो प्रभू परमात्मा काय करतो? जनाबाई महाराज सांगतात, तो भक्ताचं काम करतो. न सांगता त्या प्रभू परमात्मा त्या भक्ताचं काम करत असतो. अजून पुढे सांगा ना जनाबाई महाराज सांगतात की बाबा तो प्रभू परमात्मा यदा कदाचित भक्तांना अखंडितपणे अविरतपणे त्या प्रभू परमात्म्याचं भजन केलं, भजन केल्यानंतर तो प्रभू परमात्मा वेडा होतो वेडा. मग कोणतं भजन करायचं? विठ्ठल अभंगाचं सरळशा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न, उर्वरित जेवढी काही आपली वेळ असेल त्या वेळेत अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न असेल. सालाबाद प्रमाणात चालत असलेल्या याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, त्या नामपर सप्ताहाच्या आजच्या 5व्या दिवसाची सेवा आहे ना, 5व्या दिवसाच्या सेवेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या उपस्थितांपैकी सर्वच गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, सज्जन, श्रोते, मायबाप, तुमच्या सर्वांच्या चरणावरती प्रथमतः नमन असेल. त्याच योगानं खऱ्या अर्थानं भजन सम्राट, स्वर सम्राट, ज्यांची खऱ्या अर्थानं या ठिकाणी गायनासाठी नियुक्ती केली असे आमचे पप्पू दादा रसाळ असतील, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण, भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व दिलीपजी महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. त्याचप्रमाणे ज्यांनी मला फोन केला आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे येण्याचा योग आला, परमपूजनीय परमादरणीय माझे गुरुवर्य 108 महंत श्री श्री लखनंद गिरीजी महाराज, बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात असेल. खऱ्या अर्थानं बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनी या ठिकाणी कार्यक्रमाला यावं, आल्यानंतर टाळ घेऊन उभं राहावं, नाही टाळ घेऊन बाबांनी खऱ्या अर्थानं माईक पुढे उभं राहावं आणि आजच्या कीर्तनामध्ये गायन करावं, हा काय अधिकार सामान्य नाही. बाबांनी या ठिकाणी यावं, मनाचा फार मोठा जो काही मोठेपणा आहे तो मोठेपणा दाखवून बाबा या ठिकाणी येतात आणि सेवा करताय. बाबांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. त्याचप्रमाणे वळद गावातील असणारी सर्वच सप्ताह कमिटी, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. इकडं आमचे विनेकरी बाबा आहेत, बाबांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आमचे आजगे माऊली, आजगेच ना, आजगे माऊली या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी आहेत आणि मृदुंग महर्षी मृदुंग अलंकार येवला तालुक्याचं भूषण श्री हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज येवले या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. त्याचप्रमाणे हार्मोनियम वाले बाबा या ठिकाणी आहेत,
बाबा तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असतील. यसगावून आमचे कृष्णकांत भाऊ खऱ्या अर्थानं शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी आले. एवढ्या लांबून माणसानं प्रवास करावा, या ठिकाणी यावं, शूटिंग करावं, त्यांच्या चॅनलला अपलोड करावं. दादांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. मनाचा मोठेपणा दाखवून ते देखील या ठिकाणी आले. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. इकडं आमचे बाबा आहेत, शिरसगावलाही कीर्तनाला होते, वळदगावलाही आहे, अजून कुठं असलं तरी येत जा. तुमच्या दोघांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. बाबा सुंदर प्रमाण देतात. बाबांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम आहे. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. साऊंड सिस्टम वाल्या दादांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आणि आजच्या सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल सगळ्यांचं नाव घेतलं ना आम्ही कीर्तनाला बसलो, आम्ही जर आलोच नसतो तर तुम्ही काय केलं असतं. म्हणून तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल. अभंगा जनाबाई महाराजांचा असून जनाबाई महाराज यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला प्रबोधन करत असताना सांगतात की बाबा, देव मानायला तू तयार नाही, संत मानायला तू तयार नाही, भगवंत मानायला तू तयार नाही, चांगले माणसं मानायला तू तयार नाही. माणसं मारायला माणसं उठतात, पण माणसं मानायला माणसं तयार होत नाही. म्हणून संतांनी या जगतामध्ये यावं आणि आल्यानंतर तुम्हाला प्रबोधन करावं. संत येताय तरी कुठून, तर संत येताय ते वैकुंठावरून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. मग वैकुंठावर या जगतामध्ये येतात. आल्यानंतर तुम्हाला प्रबोधन करतात. कशासाठी प्रबोधन करतात? बुडत हे जन नद घेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत तुमच्या आमच्या कळवळ्या पोटी, संत तुमच्या आमच्या हितापोटी या जगतामध्ये येतात आणि आल्यानंतर तुम्हाला सांगतात की बाबा तुम्ही काय करा, तर भजन करा. भजन. मग भजन केल्याचा फायदा काय होईल? मग पहिले विचार कर बाबा, देवाने देह दिलाय कशासाठी? देवाने देव देह दिला भजना झाला फाटा बाधिकेचा. मग पहिले माणसाने विचार केला पाहिजे का नर जन्म तुम्हाला प्राप्त झालाय. नर जन्म प्राप्त झाल्यानंतर या नर शरीरामध्ये आल्यानंतर तुम्ही आपण काय करावं, तर प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. पण नामचिंतन करण्यासाठी संत परंपरेनं सांगितलं. मग संत परंपरेनं काय केलं? नामचिंतनाचा अधिकार संत परंपरेनं सांगत असताना सांगितलं की बाबा प्रभू परमात्म्याचं यादा कदाचित नामचिंतन तुझ्याकडून घडलं. प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन घडलं का फायदा सांगितला बाबा, मोक्षाची प्राप्ती. काय काय? प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का मोक्षाची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल मोक्षाची प्राप्ती कशी होते, तर या हरिपाठाकडे ज्ञानोबरायाने गोड वर्णन केलं. त्या हरीच्या नामाचं चिंतन केलं रे केलं का तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानोबराय गोड सांगतात बाबा तुला त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. तुला जर मोक्ष प्राप्ती जर करून घ्यायची असेल, मग मोक्ष प्राप्ती करण्यासाठी पहिला रस्ता सांगितलाय प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन. संत परंपरेनं सांगितलं बाबा मोक्षाचा दुसरा रस्ता जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल, तर संत परंपरेनं गोड वर्णन केलं. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी खर्च करत असताना ज्ञानोबराय सांगतात की बाबा ज्या वेळेस माणूस काशी तीर्थक्षेत्री जातो, मोक्षाचे तीर्थ आहे वाराणसी. मग वाराणसीला गेल्यानंतर, वाराणसी म्हणजे काशी, काशिया तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माणसाला तिथं जर गेलं, त्याला मरण जर आलं, तर मोक्षाची प्राप्ती आहे. ज्ञानोबराय गोड उभी सांगतात मोक्ष देवने उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर किये गावी. ज्ञानोबराय सांगतात की बाबा मोक्षाचं तीर्थ काशी सांगितलं,
काशिया तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तिथं जर मरण आलं, मेल्यानंतर मोक्ष प्राप्ती आहे. तुम्ही एक विचार करा, एखादा सदग्रस्त रस्त्यानं चाललाय आणि रस्त्यानं जात असताना बसवाल्यानं त्याला उडवलं आणि उडवल्यानंतर शासनानं त्याला 4 लाख रुपये देऊ केले. अभिषेक महाराज, गेलेल्या माणसाचं काय कामाचे? माणूस मेलाय, मेल्यानंतर शासनानं त्याच्या नावानं 4 लाख रुपये देऊ केले. गेलेल्या माणसाच्या काय कामाचे? जसं गेलेल्या माणसाच्या 4 लाख रुपये जसे कामाचे नाही, माणूस निघून गेल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा अधिकार काय कामाचा? मग जिवंतपणे जर मोक्ष प्राप्तीचा अधिकार करून घ्यायचा असेल तर तुकोबराने 3रा रस्ता सांगितला. बाबा काय कर, पंढरपूरच्या वाटेने चाल. हो चाललो पंढरपूरच्या वाटेनं. पंढरपूरच्या वाटेला चालल्यानंतर 18 प्रकारची मिळकती सांगितल्या गेल्या. किती? 18 प्रकारच्या मिळकती सांगितल्या. 18 प्रकारच्या मिळकती आपल्याला बघायचे नाही, पण एक मिळकत सांगितली का बाबा पंढरपूरच्या रस्त्याला चालशील, प्रभू परमात्मा तुला नक्कीच भेटेल. तुका म्हणे चला याची वाटे आणि भरवशीने भेटे पांडुरंग. पांडुरंग तुला त्या ठिकाणी भेटणार आहे. पण काय, पांडुरंगाची तर प्राप्ती तुला होईल, पण अजून पुढे गेल्यानंतर आषाढी वारीच्या वेळेस अथांग जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित असतो. पण उपस्थित असताना त्या आषाढी वारीला माणसानं गेलं पाहिजे. काय काय? आषाढी वारीला माणसानं गेलं पाहिजे. पंढरीचा वारकरी वारी चुकून येई घरी. काय काय? वारी चुकून ती हरी. पण काही काही वारकरी अशा असतात का वारी चुकून ये घरी, असं नसावं. आषाढीची वारी ज्या वेळेस माणसाकडून होते, माणसाकडे झाल्यानंतर किमान एकादशीचा दिवस तरी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. पण काही काही अडचणीमुळे बऱ्याचशा वारकऱ्यांना रिटर्न यावं लागतं. द्या विषय सोडून विठाला. असो, जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल पंढरपूरच्या वाटेला चाल. आणि पंढरपूरच्या वाटेला गेल्यानंतर, त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आषाढी वारी ज्या वेळेस चालू आहे, अथांग जनसमुदाय त्या ठिकाणी आहे. अथांग जनसमुदाय असताना त्या पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन नाही घेऊ शकला तरी चालेल, पण काय करायचं? तुकोबराने पण ठेवलं. ते पण सांगत असताना तुकोबराने सांगितलं बाबा मोक्षाचं जर प्राप्ती करून घ्यायची आहे, मोक्ष प्राप्तीचा साया जर तुझा आहे, तर एक काम कर, कळस बघ. मग कळस बघितल्यानंतर देखील तुला मोक्षाची प्राप्ती आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ नाश अहंकाराचा. अहंकाराचा नाश होतो, परिणाम जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती होते. माणूस खऱ्या अर्थानं अहंकारामध्ये जीवन जगतोय. तो अहंकार नाहीसा करण्यासाठी पंढरपूरच्या विठुरायाचा कळस जरी बघितला तरी तुम्हाला काय होतं? काय होतं? मोक्षाची प्राप्ती होते. भजन करा विठ्ठल विठ्ठल. 3 रस्ते संत परंपरेनं सांगितले आणि 4था रस्ता जर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर संताकडे जावं लागतं. संताकडे जायचं. पण कोणत्या संताकडे जायचं? अधिकार संपन्न संताकडे गेलं रे गेलं, प्रेमानं मनोभावानं त्यांना आलिंगन दिलं रे दिलं का तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. आलिंगन मग तुकोबरायांचा अधिकार तरी किती? तुकोबरायांच्या नामाचं चिंतन केलं रे केलं काही यामध्ये होता थरथरा कापते. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता पापेय, 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 नाम घेता पापेय. ओ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ.
मग पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुकाराम महाराजाकडे जावं लागेल, अधिकार संपन्न संताकडे जावं लागेल. अधिकार संपन्न संताकडे गेल्यानंतर त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन ते तुम्ही आम्हाला शिकवतील. पण नामचिंतन करत असताना संत परंपरेनं काय केलं, अखंडितपणे अविरतपणे प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं. पण नामचिंतन केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी किंवा लागला असे. मग प्रभू परमात्म्याचं भजन केल्यानंतर अखंडितपणे त्या प्रभू परमात्म्याचं भजन केलं आणि अधिकार प्राप्त झालाय. मग कोणता अधिकार प्राप्त झाला, का मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त झाला, इंटिमेशन देण्याचा अधिकार प्राप्त झाला, प्रबोधन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मग प्रबोधन करण्याचा अधिकार प्राप्त होतोय केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याच्या नामाच्या चिंतनातून होतोय. पण नामचिंतन केल्यानंतर, नामचिंतन जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर झालं तर प्रभू परमात्मा भेट देईल. कारण काय, मी नामचिंतन तुम्ही आम्हाला कशासाठी सांगतोय, ते नामचिंतन सांगण्याचं कारण काय, कारण कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन आणि देव भेटीचं साधन आहे प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन. नामचिंतन करण्यासाठी कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. नारायणाने भेट द्यावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर प्रभू परमात्म्याचं भजन करावं लागतं. पण भजन सांगताय संत, पण संत भजन सांगताय पण माणूस ते भजन ऐकायला तयार नाही, भजन करायला तयार नाही. त्याविषयी सोडून माणूस देवच मानायला तयार नाही. मग माणूस जर देव मानायला तयार नाही, समाज सांगू लागला देव नाही, या जगतामध्ये देव नाही. मला एक सांगा, 5-50 घोबडं एकत्र आले, किती 5-50 घोबडं एकत्र आले आणि ते 5-50 घोबडं एकत्र आल्यानंतर त्यांनी मिटिंग घेतली. दिलीप महाराज मिटिंग घेतली त्यांनी, आणि मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगचा विषय असा होता का सूर्य उगवत नाही. मिटिंग घेतली कोणी, घोबडांनी. विषय काय होता, सूर्य उगवत नाही. बोलत चला, बोलले म्हणजे मला जरा बरं वाटलं. विषय काय होता, सूर्य उगवत नाही. सूर्य उगवत नाही असं ज्या वेळेस म्हटलं जातंय, मला एक सांगा, सूर्य खरंच उगवत नाही? उगवतो ना. मग सूर्य जर उगवतो, पण घडतं असं, ज्या वेळेस सूर्य उगवतो घोबडांची दृष्टी जाते आणि सूर्य मावळतो त्यावेळेस घोबडांना दृष्टी येते. मग कितीही घोबडं एकत्र आले आणि त्यांनी असं सांगितलं का सूर्य उगवत नाही, सूर्य उगवत नाही, सूर्य उगवत नाही, सूर्याचं अस्तित्व त्या घोबडांवरती डिपेंड नाही. तसं नास्तिकवादी समाजानं कितीही सांगू द्या का देव नाही, देव नाही, पण देव आहे, देव आहे हे कोणी सांगितलं तर जनाबाई महाराजांनी. जनाबाई महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून दिलं की बाबा देव आहे, देव आहे. जनाबाई महाराजांनी सुंदर वर्णन केलं आणि चाल देखील सुंदर झाली. लखन बाबा म्हणजे सर्व गुण संपन्न माणूस आहे, काही सांग. आणि मी तर असं सांगेल, परिसरात नाही तर येवला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला धरायचे असेल, लखन बाबाचा हात कोणी धरूच नाही. धरायचे असेल तर फक्त पायच धरावं, याच्यापेक्षा बाकी काहीच नाही. विठ्ठल ह्या माणसाचा हात धरणं म्हणजे काही सोपं काम नाही. आणि कोणत्याच बाबतीत हात धरू नये, कीर्तनाच्या बाबतीत धरू नये, गायनाच्या बाबतीत धरू नये, भारुडाच्या बाबतीत धरू नये, नाचण्याच्या बाबतीत धरू नये. बाकीचं मी बोलणार नाही, समजायचं असेल समजून घ्या. आणि अनेक जणांनी पाहिलं की बाबा काय काय कार्यक्रम करतात, काय काय कार्यक्रम करतात म्हणजे काय, राहडी करतात, जागरण गोंधळ करतात, गायन करतात, भारुड करतात, हे मला सांगायचं. विठ्ठला विठ्ठला. कारण कसं आहे, बसणाऱ्या प्रत्येक माणसांच्या मनामध्ये फार गैरसमज असतो. अभिषेक महाराज माणूस विचार करताना कधीच चांगला विचार करत नाही. मी असं म्हणलं ना बाबा काय काय कार्यक्रम करतात, काही काही विचार केला, अरे खरंच काय काम करतात, अरे खरंच काय काम करतात म्हणजे काय, अरे धर्म कार्य करणं हे काय सोपं नाही. धर्म कार्य बाबांच्या हातून चालू आहे. अरे स्वतःच पिंडदान करून धर्मासाठी
संप्रदायासाठी या जगतासाठी जगणारा एकमेव महात्मा म्हणजे साधू असतो. आणि तेच साधू आपल्या परिसराला आपल्या खऱ्या अर्थानं आपले फार मोठे उपकार आहे. दखनगिरी महाराज फार फार सुंदर बाबांनी गोड गायलं. मग बाबांनी गात असताना सांगितलं, त्या जनाबाई महाराजांनी जे वर्णन केलं ते बाबांच्या मुखातून आपण ऐकलं. ऐकत असताना जनाबाई महाराजांनी काय सांगितलं ते देखील आपल्याला बघावं लागेल. मग जनाबाई महाराजांनी सांगितलं की बाबा, भरकटलेला समाज आहे देव मानायला तयार नाही. भरकटलेला समाज आहे तो देव मानायला तयार नाही. पण भरकटलेल्या समाजाला योग्य प्रबोधन जनाबाई महाराजांनी केलं. सांगितलं की बाबा, देव आहे देव आहे. मग कुठं आहे? हृदय मंदिरे शोधोनी पाहे. मग हृदयातला देव कुणा कुणाला कळाला, हृदयातला देव कुणा कुणाला माहित झाला. मग पहिलं नाव घेतलं जातं का हृदयातला देव कळालाय दादा हनुमंतरायाला. दादा हनुमंतरायानं काय केलं? दास्यत्व निकट हनुमंत पै केले. दादा हनुमंतरायाने इतकं दास्यत्व केलंय प्रभू रामचंद्रजींचं. रामचंद्रजींचं दास्यत्व केल्यानंतर सीताई साहेबांना ज्या वेळेस सोन्यानं जडलेला मोला महागाचा हार दिला, हार दिल्यानंतर हनुमंतरायानं तो फोडावा आणि फोडल्यानंतर बघावं, याच्यात प्रभू दिसत नाही, याच्यात माझे प्रभू श्रीरामचंद्रजी दिसत नाही म्हटल्यानंतर ज्या वेळेस विभीषणजीने देखील विचारलं, सगळ्या त्या दरबारामध्ये विचारलं, तुम्ही हे नेमके कशासाठी तोडताय? एवढा आई साहेबांनी एवढा मला मागाचा तुम्हाला हार दिला, पण ते हाराची मणी तुम्ही फोडून बघताय. मग फोडून बघताय म्हटल्यानंतर त्यांनी बघितलं आणि उत्तर दिलं की बाबा रे, मी हा मणी कशासाठी फोडतोय? ज्याच्यामध्ये प्रभू परमात्मा नाही त्याला मी मानत नाही. मग प्रभू परमात्मा आहे कुठं? ज्यावेळेस विचारलं जातंय, विचारल्यानंतर माझ्या हृदयामध्ये देखील प्रभू परमात्मा आहे. छाती फाडली आणि दर्शन करून दिलं प्रभू रामचंद्रजींचं. फाडून दाखवली, प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घडवून दिलं आणि सांगितलं आहे तो प्रभू परमात्मा कुठं आहे? देव आहे देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे. पहिला प्रभू परमात्मा दाखवलाय तो कोणी? ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला हरी साठविला पोटी.
कामामध्ये काम. मग काम करत असताना त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. अतिशय सुंदर चाललं. आपल्याला त्या कैलास महाराजापर्यंत पोहोचता येणार नाही, पण हे कैलास महाराज या ठिकाणी उपलब्ध केले. फार उच्च कोटीचा आवाज महाराजांचा आणि परिसरात लाजवणारा आवाज खऱ्या अर्थानं दिलीप महाराजांचा फार गोड आहे. मग दिलीप महाराजांनी एवढं सुंदर सांगितलं की कामामध्ये काम. दिलीप महाराजांनी सांगितलं फक्त चालते म्हणले. अभंग संत परंपरेचा आहे. तुम्ही मला वाटत दिलीप महाराज कधीपासून लिहायला नाही लागले, ते फक्त गायला लागले. विठ्ठला विठ्ठला. संत परंपरेने वर्णन करून दिलं की बाबा काम करत असताना प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. नामचिंतन करत असताना सावता बाबांना त्यांच्या कामामध्ये प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं आणि त्या प्रभू परमात्म्याला आपलंसं करून घ्यावं. सावता बाबांना सांगावं कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी. मग खऱ्या अर्थानं काम करत असताना त्या कामामध्ये, ते शेती काम करत असताना त्या कामामध्ये प्रभू परमात्म्याला बघावं, काम करावं. हे सावता बाबानं केलं. त्या सावता बाबाने हृदयातला देव समाजासमोर आणला. तिसरं उदाहरण जर बघायचं ठरलं, अनेक संतांना हृदयातला देव समाजासमोर आणला, पण जनाबाई महाराजांनी देखील सांगितलं की बाबा तो देव खऱ्या अर्थानं आम्ही कुठं ठेवलाय, तर आमच्या हृदयामध्ये ठेवलाय. मग आमच्या हृदयातला असणारा देव, आमच्या हृदयातला असणारा प्रभू परमात्मा या समाजापुढे आणण्यासाठी संत परंपरेनं प्रयत्न केला. तुम्हाला मला सांगितलं की बाबा देव आहे, देव आहे, हृदया मंदिरे शोधून पाहे. हृदयात देव सापडव. मग हृदयात देव सापडल्यानंतर फायदा जीवनामध्ये काय होईल? मोक्ष प्राप्तीचा रस्ता सुलभ होईल. नवे मुक्कामाचा रस्ता प्राप्त होईल. जीव हा प्रवासी आहे. मग प्रवासी जेव्हा असताना, प्रवाशानं प्रवास करत असताना मुक्कामाचं गाव ज्या वेळेस सापडलं जाते, त्यावेळेस मुक्काम त्या ठिकाणी संपला जातो. वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. मग संसारात माणसानं जीवन जगत असताना असं जीवन जगावं की आपल्या बोलण्यातून इतरांच्या अंतःकरणाला ठेच पोचेल, असं बोलणंच माणसाचं कधी नसावं. पण हल्ली उलट झालं. माणसं अशी बोलतात, समोरच्याला टोचल असं, समोरच्याला लागल असं, आणि समोरच्याला राग येईन असं समाज बोलतो. मग बोलत असताना, समाजामध्ये वावरत असताना बाबा माणसाला खरं बोललं पाहिजे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. पण नाम जर विठोबाचं जर बरोबर असेल, नाम जर विठोबाचं गोड जर असेल, माणसानं देखील सत्यानं वागलं पाहिजे. मग नाम घेत असताना आपण सत्य बोलावं, खरं बोलावं. साच आणि मवाळ, मिथुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही लोकांना खोटं बोलण्याचा फार नाद असतो. काय खोटं बोलण्याचा फार नाद असतो. एवढं खोटं बोलायचं, खोटं बोलायला लखन बाबा काहीतरी सीमा असते. पण खोटं बोलत असताना माणसानं 1 दिवस खोटं बोलावं, 2 दिवस खोटं बोलावं, 3 दिवस खोटं बोलावं. असं लगातार खोटं कधी बोलू नये. माणसानं एकदाच खोटं बोलावं. ज्याला समजायचं त्याला समजलं असेल. मी कुणाला सांगतो, मी काय टोमणे नाही मारत, पण जे खरं आहे ते सांगतो. समाजामध्ये वावरणारं चित्र आहे. माणसानं एकदा खोटं बोलावलं ते पचल्या जातं, पण माणसानं दुसऱ्यांदा का प्रयत्न केला बस त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसानं बोलत असताना साच आणि मावाळ, मिथुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत परंपरेनं सांगितलं की बाबा बोलत असताना एवढं गोड बोला, एवढं गोड बोला. गोड बोलून घात करू नका, एवढंही बोलू नका. हे संत परंपरेनं सांगितलं. गोड बोलायचं, चांगलं बोलायचं. चांगलं बोलायचं म्हणजे कसं? आपल्या बोलण्यातून इतरांच्या अंतःकरणाला ठेच पोचेल. अभिषेक महाराज असं बोलणंच कधी नसावं. मग बोलणं माणसाचं तसं नसावं. मग त्याने काय करावं? चांगलं त्याच्याशी बोलावं आणि माणूस जोडावा. माणूस जोडण्यासाठी माणसानं प्रयत्न करावे, माणूस तोडण्यासाठी माणसानं प्रयत्न करू नये. असो संत परंपरेनं सांगितलं की बाबा चांगलं बोला, गोड बोला. मग गोड बोलत असताना गोड बोलायचं, पण त्या प्रभू परमात्म्याचं गोड देखील नाम आपल्या मुखाला घ्यायचं. मग प्रभू परमात्म्याचं नाव कसं आहे? प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन गोड आहे. मग प्रभू परमात्म्याचं जर नाम गोड आहे ते देखील तुम्ही आपण घेतलं पाहिजे. मग त्या प्रभू परमात्म्याचं नाम किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन एवढं आहे, एवढं आहे. त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केवढं आहे ते बघायचंय तुम्हाला. मग प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानं जीवनामध्ये काय फायदा होतो? मग प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का प्रभू परमात्मा प्रगट होतो. मग प्रगट झाल्यानंतर तो प्रभू परमात्मा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. हल्ली माणसाला जर प्रभू परमात्मा प्रसन्न झाला तर त्याला ओळखता येत नाही. मी विनोदातून एक उदाहरण फार वेळेस सांगितलं असेल, तुम्ही देखील ऐकलं असेल, नसेल ऐकलं मला माहित नाही, पण सांगून जाईल तुम्हाला की एकदा एका पिलेल्या माणसाला देव प्रसन्न झाला. पिऊन पडला संध्याकाळच्या वेळेस भगवान भोले बाबा शिवजींच्या मंदिरापुढे.
मग पिऊन पडला आणि पिऊन पडल्यानंतर पार्वती आई साहेबांची आणि भगवान भोले बाबा शिवजींची वरतून स्वारीत झाली. लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. मग पार्वती आई साहेबांची आणि भगवान भोले बाबा शिवजींची वरतून स्वारीत झाली आणि स्वारी जात असताना कसं लक्ष पार्वती आई साहेबांचं त्या पिलेल्या माणसाकडे गेलं. आणि पिलेल्या माणसाकडे गेल्यानंतर पार्वती आई साहेबांना सांगितलं, देवा कुणीतरी भक्त तुमचा त्या ठिकाणी पडलेला आहे, त्याला काहीतरी देऊन टाका, त्याला काहीतरी देऊन टाका. म्हटल्यानंतर पार्वती आई साहेबांना सांगितलं आणि भगवान भोले बाबा शिवजीनं ऐकलं म्हणल्यानंतर काय, भगवान भोले बाबा शिवजी खाली आले आणि खाली आल्यानंतर त्याला उठवलं. हे बाळा उठ उठ म्हणल्यानंतर त्या लगेच त्या लोकांची ऍक्शनच वेगळी असते. लगेच डोळे चोळी चोळी, तू कोण? अरे मी देव आहे. तुझा माझा काय संबंध? अरे काय संबंध असू नसू मी देव आहे. पार्वती आई साहेबांना सांगितलं, देवा याला काहीतरी देऊन टाका, देवा याला काहीतरी देऊन टाका, म्हणून मी तुला देण्यासाठी आलो. तुम्ही बाईचं ऐकतात का? अरे आईचं ऐकू नाही तर बाईचं ऐकू. बरोबर का? मला काय अनुभव नाही पण सांगतोय तुम्हाला, आहे ना? ऐकत आहे ना? ऐकत आहे? ऐकत आहे? मला नाही वाटत तुम्ही ऐकत असाल म्हणून, जाऊ द्या. मग पार्वती आई साहेबांना सांगावं, भगवान भोले बाबा शिवजीने ऐकावं, त्या पिलेल्या सदग्रस्ताला उठवावं, सांगावं, बाबा मला पार्वती आई साहेबांना सांगितलं देवा याला काहीतरी देऊन टाका, म्हणून मी तुला देण्यासाठी आलो. माग काय मागायचंय तुला? माग काय मागायचंय म्हटल्यानंतर त्यानं असं विचार केला, काय मागावं? मग काय मागावं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, देवा 2 मिनिटं मला विचार करण्यासाठी संधी द्या. देव म्हणजे ठीक आहे. त्यानं 2 मिनिटात विचार केला. तरणे पोरं मारायला लागले. कानाला मोबाईल काय लावताय, गुटखा काय खाताय, दारू काय पिताय, धडकताय कुठं, मरताय कुठं. मग पोरं मारायला लागले म्हणल्यानंतर त्यानं असा विचार केला की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मग त्यानं असं सांगितलं, देवा मला एक वरदान द्या. माझ्या रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला की मड उठून बसलं पाहिजे. मड उठून बसलं पाहिजे. देव म्हणले तथाच तू. देवाला आशीर्वाद दिला. देव तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर याला इतका आनंद झाला. अभिषेक महाराज लगेच घरी गेला. घरी गेल्यानंतर सांगितलं बायकोला, चल जेवायला वाढ. जेवायला वाढ म्हणल्यानंतर बायकोनं सांगितलं, अरे दारू पाहिजे सगळे भांडे ऐकले, जेवायला वाढ. कसं काय जेवायला वाढ? अरे नाही म्हणे, मला देव प्रसन्न झाला, मला फार आनंद झालाय म्हणे, मला जेवायला वाढ. जेवायला वाढ म्हणल्यानंतर त्याच्या बायकोनं जेवायला वाढणार. पण काय आनंद झाला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, मला देव प्रसन्न झाला. त्याच्या बायकोनं कपाळाला हात मारला आणि सांगितलं, बाबा तुला देव प्रसन्न झाला. अरे जपी तपी संन्याच्या वैराग्याला देव प्रसन्न होईना आणि तुझ्यासारख्या हलकाट पिणाऱ्या माणसाला देव प्रसन्न झाला. हो झाला म्हणे. मग काय मागितलं देवाकडं? मग देवाकडं काय मागितलं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, मी देवाकडं असं मागितलं. त्याच्या बायकोनं त्याला पहिला प्रश्न केला, काय मागितलं ते आधी सांगा. जमीन जुबला मागितला, गाडी बंगला मागितला, पैसा अडका मागितला, सोनं नाणं मागितलं. असं म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं, हे हलकट मागणंच नाही म्हणे आपलं. मग काय मागितलं? मी देवाकडे असं मागितलं, माझ्या रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला का मड उठून बसलं पाहिजे. बायको म्हणले, काय डोक्यावर पडेल माणूस तू, तुला काय मागावं याची बिलकुल अक्कल नाही म्हणे. काय मागितलं म्हणे? ते रक्ताचा थेंब काढायचं, मड्याच्या जिभेवरती ठेवायचं, मड उठलं पाहिजे म्हणे. हे काय मागणार का म्हणे? मग मागणं का म्हणल्यानंतर चला आता मागितलं तर जाऊ द्या म्हणे. त्याच्या बायकोनं त्याला जेवायला वाढलं. वाढलं तसं लगेच त्याच्या कानावरती बातमी आली का शेजारच्या गावातलं तरुण पोरग गेलं. तरुण पोरग गेलं पण सगळीकडे शोक वार्ता पसरली. सगळ्याला दुःख व्यक्त करायला लागले. पण याला फार आनंद झाला. फार आनंद झाला म्हणल्यानंतर यानं लगेच निघायची तयारी सुरू केली. पण निघायचं म्हणल्यानंतर त्याचं काहीतरी साधन पाहिजे ना, शेजारच्या गावात जायचं. मग शेजारच्या गावात जायचं साधन पाहिजे. मग साधन त्याच्याकडं काय? त्याला हुंड्यात सायकल भेटल. आता हुंडा देती नाही घेऊ नये, पण आधीच्या काळात त्याला हुंड्यात सायकल भेटल होती. आणि सायकल भेटल्यानंतर त्यानं काय केलं, त्या सायकलीला टायरांनी फक्त रिंगा होत्या हार्मोनियम बाबा. मग त्या रिंगांवरती निघाला आणि सीट कव्हर नाही, फक्त मुठ्याच होत्या. त्या मुठ्यांवरती बसला, अर्ध पायंडल मारत मारत शेजारच्या गावामध्ये गेला. बाबळीचं झाड पाहिलं, सायकल लावून दिली, गर्दीच्या लवाजमामध्ये घुसला. घुसल्यानंतर लोकांनी त्याला बघितलं का दिलीप महाराज लोक त्याला म्हणायचे, ए बेवड्या चल होड, चाललाय पुढं म्हणे, तुला काही प्रसंग कळतो का म्हणे. तो काही लोकांचं ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर गर्दीच्या लवाजमामध्ये घुसला तसा त्या मड्याजवळ गेला. आणि गेल्यानंतर काय, धरूनच हत्यार घेऊन गेला होता. काय? गोदाड्या शिवायची सुई घेऊन गेला. जसं आधीच्या काळात रक्ताचा थेंब काढायचे, मड्याच्या जिभेवरती ठेवायचे, तसं त्यानं सुरुवात केली. बोटाला सुई टोचली, रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला. पाहता काय मड्या सुताळ्यातून उठली. मग सुताळ्यातून उठलं तसं म्हटल्यानंतर त्यानं लगेच काय विचार केला, त्याला फार आनंद झाला. माझ्याकडून मड उठलं म्हटल्यानंतर ते लगेच सगळीकडे बातमी पसरायला लागली. घरी गेला, पुन्हा जेवायला बसणार तर पुन्हा त्याच्या कानावरती बातमी आली का शेजारच्या गावातलं तरुण पोरग गेलं. पुन्हा लगेच निघाला, सायकल घेऊन निघाला, त्या शेजारच्या गावात गेला, बाबळीला सायकल लावून दिलं, पुन्हा तिथं गेला.
गेला तसा पुन्हा बोटाला सुई टोचली, रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जेबेवरती ठेवला. पाहता काय तिथलंही मड उठलं. मग मड उठलं म्हणल्यानंतर लगेच लोक म्हणायला लागले, हा माणूस कुठला, हा माणूस कुठला, हा माणूस कुठला. काय नाही म्हणे, पाठव द्याच आहे म्हणे जवळचा. मग याचा काही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल ना म्हणे, दिलीप महाराजाकडे भेटेल, अभिषेक महाराजाकडे भेटेल, लखन बाबाकडे भेटेल. हे काय माझं सांगू राहिलो का, ते त्याचा विषय चालला होता. हा माणूस कुठला म्हणे, काय नाही म्हणे, शेजारच्या गावचाच आहे. याचा काही कॉन्टॅक्ट नंबर, कशाचा कॉन्टॅक्ट आणि कशाचं काय म्हणे, हा एवढा आहे म्हणे, हा एवढा आहे. मग याचा काही नाही म्हणे, याच्याकडे कशाचा कॉन्टॅक्ट आणि कशाचा मोबाईल आणि कशाचं काय म्हणे. जाऊ द्या म्हणे, गुन्हे माणूस आहे, यानं प्रेत उठवले, यानं मडे उठवले, उरले सप्त्याचे काही तो लोक वर्गणी करा, त्याला मोबाईल घेऊन दे. तिकडचं सांगू राहिलं, तुम्ही विचार नका करू जास्त, घेऊन देऊ नका, काय हरकत नाही. मग लोकवर्गणीतून याला मोबाईल घेऊन द्या म्हणे. मग लोकवर्गणीतून मोबाईल घेऊन द्यायचा असं ठरल्यानंतर लोकांनी त्याला मोबाईल घेऊन दिला. मग घेऊन दिला म्हटल्यानंतर लगेच त्या शेजारच्या गावात गेलं तर याला फोन यायचा. मग फोन आल्यानंतर याला मोबाईल उचलायचा आणि लगेच शेजारच्या गावात जायचं, ते मड उठवायचं, उठवल्यानंतर पुन्हा घरी यायचं. घरी आल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याला एक दिवस विचारलंच बरं का, अभिषेक महाराज, त्याच्या बायकोनं त्याला एक दिवस विचारलंच. मग विचारलं तसं त्याच्या बायकोनं त्याला विचारलं, का घरची भाकरी खायची, लोकांची चाकरी करायची कुणी सांगितलं? लोक काही टायराचा घसारा द्या का फुकट वापरून घेतात? काही नाही म्हणे, आपण आराळ कामचं असं नाही करायचं म्हणे, लोकांनी काही दिलं तरच जायचं, फुकट जायचं नाही म्हणे. फुकट यार झालं कोणी सांगितलं? हे त्याचं चालू आहे, तो माझ्याकडे नका पाहू ना. मग ज्या वेळेस त्याला सांगितलं जातं, सांगितल्यानंतर काय, त्याच्या बायकोनं मोबाईल हिसकावून घेतला आणि हिसकावल्यानंतर जसा त्याला फोन यायचा, फोन आल्यानंतर बायकोनं मोबाईल उचलायचा नंतर कानाला लावायचा आणि कानाला लावल्यानंतर बायकोनं सांगायचं, हॅलो, आमच्या डॉक्टरला टाइम नाही, गरज असेल पेशंट घ्या ना आमच्या घरी या. गरजवंताला अक्कल नसते, लोक मोबाईल काढायचे, 108 नंबर डायल करायचे, ॲम्ब्युलन्स बोलवायचे, त्या ॲम्ब्युलन्स मध्ये मड टाकायचे, गाडी वाजत वाजत याच्या दारामध्ये यायची. आल्यानंतर यानं काय करायचं, बोटाला सूट वाचायची, रक्ताचा थेंब काढायचा, त्या मड्याच्या जिभेवरती ठेवायचा. पण मड्याच्या जिभेवरती ठेवत असताना काय, रोज मडे इतके मडे त्याला जेवायला टाइम नाही, चहा पाण्याला टाइम नाही. लखन बाबा नुसते त्याला चक्कर यायचे म्हटल्यानंतर लोक काय, हो काय लखन बाबाचं काय नाही, तुम्ही त्यांच्याकडे नका ना पाहू, ते काय मडे नाही उठवती, ते फक्त मेलेले मडे बाजूला करतात. विठाला विठाला पण ज्या वेळेस त्याला जेवायला टाइम नाही, चहा पाण्याला टाइम नाही, त्याला चक्कर यायचे. चक्कर आले म्हटल्यानंतर तो असा झुलायचा. लोक म्हणते, का एवढं काम करता का? अरे कसं काम करेना, काम होतं याला महत्व आहे. मग काम होतं याला महत्व आहे म्हटल्यानंतर काय, जेवायला टाइम नाही, चहा पाण्याला टाइम नाही, त्याला इतका वैताग आला. त्याला काय केलं, बायकोकडे मोबाईल टाकला, तब्बल 15 दिवस गायब झाला. मग 15 दिवस गायब झाला म्हटल्यानंतर काय, एका मोठ्याचा माणूस गेलो आणि शोधाशोध सुरू केला. पण तितक्यात इकडं काय, सगळे ॲम्ब्युलन्स घेऊन सगळे निसते, सगळ्या गल्लीनं निसते मडेच मडे दिलीप महाराज. मग गावच्या लोकांनी टाकले पावडे. पावड्याचा धंदा जोरदार सुरू झाला. मड्यासोबत येणारे खायचे प्यायचे मजा करायची. मग खायचे प्यायचे मजा करायचे म्हटल्यानंतर घडलं असं, मोठ्याचा माणूस गेला, शोधाशोध केला पाहिजे. मग कड्या कापारीतून त्याला धरून आणण्यासाठी प्रयत्न केला. 15 दिवसातून कड्या कापारीने धरून आणला. पण धरून आणल्यानंतर विचार असा केला की बाबा याला आपण धरून तर आणला, पण काही आधींच्या मड्यांचा वास सुटला म्हणल्यानंतर लोक लगेच विचार करायला लागले, याच एकट्याच हत्यार काय काम करेल. मग काय काम करेल म्हणल्यानंतर काय, जसा त्याला गाडीतून खाली लोटल्याबरोबर लोक लगेच जागा दिसून तिथं सुया टोचायची. सुई टोचून रक्त निघालं, लोकांनी दामनं टोचायला सुरुवात केली. लोक हुशारच, अरे दाम नाही टोचून रक्त येईना. लोक म्हणजे हात धरण पाय धरण याला पिळा. अरे पिळून शेवटी मरावं लागलं. जीवनामध्ये मागणी चुकली का फजिती सहन करावं लागते. प्रभू परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रभू परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर प्रभू परमात्माकडे काय मागावं याची बिलकुल अक्कल माणसाला नाही. मग अक्कल नसताना संत परंपरेनं सांगितलं की बाबा मागायचं असेल तर एक माग, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. विठ्ठल हरिदासाचा संघ मागितलाय संत परंपरेनं. आणि संत परंपरेनं तेच सांगितलं, अरे प्रभू परमात्मा यदा कदाचित तुम्हा आम्हाला प्रसन्न झाला, हृदय पटलातला देव जर नामचिंतन साधनेतून बाहेर आला, मग प्रभू परमात्मा नामचिंतन साधनेतून बाहेर येतो. आणि प्रभू परमात्मा कुठं कुठं वास्तव्याला करतो आणि प्रभू परमात्मा नेमके कसा आहे ते जनाबाई महाराजांनी वर्णन केलं अभंगाच्या दुसऱ्या.
अगदी सुंदर. चल वाजवता आले तर टाळी वाजवा एकदा, म्हणजे ते आमच्याही मनाला होणार. जनाबाई महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं की बाबा, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. मग प्रभू परमात्मा कसा आहे तर नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा खऱ्या अर्थानं तो ओळखण्यासाठी भक्तीच्या अंगाला प्रभू परमात्म्यापर्यंत जावं लागेल. मग भक्तीच्या अंगाने प्रभू परमात्म्याकडे गेल्यानंतर नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा प्रसन्न होतो. मग नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा आहे तरी कुठं तर चराचरामध्ये प्रभू परमात्मा वास्तव्याला आहे. नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा चराचरामध्ये वास्तव्याला आहे. मग प्रभू परमात्मा कुठं कुठं आहे? विठ्ठल जळी तळी भरला रिता गावना उरला आजीना दुसरीने पाहिला विठ्ठल जळी तळी भरला आजीना दुसरीने पाहिला आजीना दुसरीने पाहिला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. मग प्रभू परमात्मा चराचर सृष्टीमध्ये वास्तव्याला आहे. मग प्रभू परमात्मा खऱ्या अर्थानं नाना रूपाने नटलेला आहे. मग संत परंपरेनं देखील तेच वर्णन केलं की बाबा, तुला नेमके आम्ही म्हणायचं तरी कसं? तुला सगुण म्हणायचं की तुला निर्गुण म्हणायचं? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? मग प्रभू परमात्मा कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग प्रभू परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. मग निर्गुण निराकार असणारा प्रभू परमात्मा, पण निर्गुण निराकार कोण कोण आहे? निर्गुण निराकार खऱ्या अर्थानं विश्वामध्ये आलेले बरेचसे जे काही देव आहेत, बरेचसे देव मी का म्हणतो, ज्याला वारकरी संप्रदाय प्रमाणभूत करत नाही, ज्याला वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं सिम्बॉल नाही, असे देव कधी मानायचे नाही. काय काय असे देव माणसाने मानायचे नाही. संप्रदायाने अनेक अनेक पुरावे देत असताना, अनेक अनेक प्रमाणात देत असताना फार फार त्याचं गोड चिंतन आहे. यदा कदाचित परत आपल्याला वेळ भेटला तर आपण त्याच्यावरती चिंतन करू का प्रभू परमात्मा आहे तरी कसा? नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा आहे. मग नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा तुम्हाला प्रसन्न होतो. मग प्रसन्न झाल्यानंतर चराचरामध्ये प्रभू परमात्मा आहे. मग प्रभू परमात्मा आहे तरी कसा? कारण हे जेवढे काही सत्ता चालते ती केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याची सत्ता आहे. हे जे काही शरीर चालतं ते केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याच्या सत्तेनंच चालतं. नर जन्मामध्ये आल्यानंतर प्रभू परमात्म्याला तुम्ही आपण आपलंसं करावं याच्यासाठी संत परंपरेनं तुम्हाला विचार सांगितले की बाबा, त्या प्रभू परमात्म्याच्या भेटीसाठी प्रयत्न करा. नाना रूपाने नटलेला प्रभू परमात्मा ओळखण्यासाठी प्रयत्न कर. चराचर सृष्टीमध्ये वास्तव्याला असणारा प्रभू परमात्मा ओळखण्यासाठी प्रयत्न कर. मग तो प्रयत्न करत असताना तो प्रभू परमात्मा अजून काय काम करतो ते जनाबाई महाराजांनी वर्णन केलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
देवाचं काम करत असताना कुठल्याच प्रकारची लाज बाळगत नाही. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. हो नाही लाज धरित, 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 नाही लाज धरित. हो साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित. हो साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. ऐसी असी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. जगद्गुरु तुकोबरायाने वर्णन करत असताना सांगितलं की बाबा, शरण जायचं, अशा देवाला शरण जायचं का तो प्रभू परमात्मा तुमचं आमचं कार्य करेल, तुमचं आमचं काम करेल. मग काम कुणाकुणाचं केलंय प्रभू परमात्म्यानं? काम केले, अनेक जणांची कामं केली. मग काम करत असताना जनाबाई महाराजांचं काम केलं. जनाबाई महाराजांना दळण करावं आणि प्रभू परमात्म्यानं ते दळण दळू लागावं. मग दळण करत असताना पूर्वीच्या काळामध्ये जाते असायचे. काय महिला मंडळाला चांगलं माहिती असेल, पूर्वीच्या काळात काय होतं, जात होतं. जात असताना त्या जात्यावरती दळण करायच्या. दळण करत असताना पिक्चरची गाणी म्हणायच्या, बरोबर का? काय म्हणायचं मग? ओव्या म्हणायच्या. जनाबाई महाराजांनी दळण करावं आणि प्रभू परमात्म्यानं सोबत सोबत ओव्या म्हणाव्या. मग कशा त्या ओव्या होत्या एकदा ऐका की. ओव्या गाऊन स्वरात जाती गणिता घरात, ओव्या गाऊन स्वरात जाती गणिता घरात, दळण केलीने सकाळ हरीने आरती जनाबाई महाराजांना दळण करत असताना त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करावं. ओव्या गाव्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई महाराजांना दळण करत असताना प्रभू परमात्म्याचं सुंदर असं नामचिंतन करावं आणि नामचिंतन करत असताना त्या प्रभू परमात्म्यानं दळण करावं. आताच्या जनाबाईला जर सांगितलं का दळण करत असताना काय दळण करावं, आताच्या जनाबाईला जर सांगितलं तर आताची जनाबाई भावाचं वर्णन करते. लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोणा मेल्यानं केली चाळी, आणि पोलिसाची गाडी. त्याच्या पुढे काय सांगते ऐका. आता दारूचा धंदा केल्यानंतर पोलिसाचीच गाडी येईल ना. अजून त्या बहिणीनं पुढे सांगितलं, दारूचा ग बाई वास, वास लई येतो छान, माझा ग भाऊ पहिलवान, धरून हाणला पोलिसांनी. पोलीस काय गणमान करतील का? आज चिंबावला पाहिजे चांगलं जाऊन असो. आताच्या जनाबाईला जर वर्णन करायला सांगितलं तर आताचं जनाबाई भावाचं वर्णन करते. आताच्या जनाबाईला जर सांगितलं तर आताची जनाबाई नवऱ्याचं वर्णन करते. नवऱ्याचं कसं वर्णन करते? रामाच्या गपाऱ्यामध्ये बाई जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठे गोधडीतल्या स्वंगा.
आत्ताच्या जनाबाईला जर सांगितलं ना अभिषेक महाराजचं असंच वर्णन करणं, पण असो आत्ताच्या जनाबाईला तर दळणाचा जात्याचा तर काही विषयच नाही, पिठाच्या गिरणीचा देखील विषय. तुम्ही मला पिठाच्या गिरणीचा विषय कसा नाही, नवऱ्याला सांगा त्या हा दळणाचा डावा आणि निघा पुढं पिठाच्या गिरणीत, नाही तर गुन्हे आवळून द्यायची, दळण करून आणायचं. असो मग ती जनाबाई तशी नव्हती. जनाबाईनं वर्णन करत असताना प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं ना प्रभू परमात्म्यानं त्या ठिकाणी प्रगट व्हावं. प्रगट झाल्यानंतर जनाबाई महाराजांच्या जात्यावरती खऱ्या अर्थानं उभ्या पाठीमागे गाव्यात जनाबाई महाराजांनी दळण करावं. प्रभू परमात्म्यानं उभ्या गाव्यात अजून पुढं जनाबाई महाराजांना झाडलोट करावी आणि केर खऱ्या अर्थानं प्रभू परमात्म्यानं भरावा. झाडलोट करी गाणे, जनाबाई महाराजांना झाडलोट करावी ना प्रभू परमात्म्यानं केर भरण्याचं काम करावं एवढ्या जनाबाईचा अधिकार आहे. अजून प्रभू परमात्म्यानं कुणाकुणाचं काम केलं. मग प्रभू परमात्म्यानं चोखोबरायांचं काम केलं. मग चोखोबरायांचं काय काम केलं. चोखोबांच्या खऱ्या अर्थानं घरामध्ये बाळा ते धुण्याचं काम केलं. चोखोबरायांच्या बायकोचं बाळंतपण केलं. एवढा अधिकार खऱ्या अर्थानं प्रभू परमात्म्याचा आहे. केवळ आणि केवळ त्या संतांचा अधिकार कशातून झाला. चोखोबाची बहीण झाला शारंधर, बहिणी उघडादार हाका मारी. मग चोखोबरायांचा एवढा अधिकार कशाने प्राप्त झाला तर चोखोबरायांनी अखंडितपणे अविरतपणे त्या प्रभू परमात्म्याचं भजन केलं. मग संत परंपरेनं सांगितलं की बाबा तुम्ही देखील तेच भजन करा. ज्या जनाबाई महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलाय ना ती जनाबाई सांगते की बाबा तुम्ही कामात जरी करत असेल, कीर्तनात जरी बसलेले असाल, कुठेही असाल तर भजन करा. भजन मग भजन कसं करायचं. तुम्हाला सगळ्यांना हात आहे का, पाय आहे का. हात आहे, पाय आहे, मुख आहे, त्याचा वापर केला पाहिजे. तो कसा. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा. Bye.
नामाचं चिंतन करण्यासाठी तुम्हा आम्हाला नरदेह भेटलाय. गोड लोक प्रभू परमात्म्याला तुम्हा आम्हाला दिलंय. प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी मुख भेटलंय. नाथ महाराज गोड वर्णन करतात की बाबा रे, त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं रे केलं, अनेक फायदे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. प्रभू परमात्मा प्रगट तर होणार आहे. हे मुख कशासाठी दिलंय तर हरीचं भजन करण्यासाठी दिलंय. या मुखानं जर हरीच्या नामाचं चिंतन केलं नाही, नामाचं जर भजन केलं नाही, नाथ महाराज गोड सांगतात की बाबा हरी विन मुख सर्पाचे ते बिळ, जिभा नवी काळ सर्प आहे. मग प्रभू परमात्म्यानं सांगितलं की बाबा रे, त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन कर. पण नामचिंतन केल्याचा जीवनामध्ये काय फायदा होणार आहे? अनेक फायदे होतील. संकटमुक्त होऊन खऱ्या अर्थानं प्रभू परमात्मा तुझ्यावरती प्रसन्न होईल. याच्यासाठी केलं पाहिजे भजन. विठ्ठला विठ्ठला बघा, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जन्माला आलो. मग जन्माला आल्यानंतर तुम्ही आपण काय केलं पाहिजे? ही भूमी कुणाची आहे? सकल संतांची असणारी भूमी आहे. मग महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, भारताची भूमी आहे. या भारत भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. भारत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. परम भाग्यानं नरदेह भेटलाय. परम भाग्याच्या संपत्तीनं तुम्हाला नरदेह भेटलाय. नरदेह भेटल्यानंतर दिलीप महाराज आपण काय केलं पाहिजे? आपण नरदेह भेटल्यानंतर त्या नरदेह कशासाठी भेटलाय, भारतामध्ये आपला जन्म कशासाठी झालाय, याचा पहिले आपण विचार केला पाहिजे. मग भारतामध्ये जन्म झाल्यानंतर, या भारतामध्ये आल्यानंतर, या संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर, या भारत भूमीमध्ये आल्यानंतर, या भारताला स्वतंत्र करण्यासाठी खऱ्या अर्थानं किती जणांच्या प्राणांची आहुती गेली. खऱ्या अर्थानं उद्याचाच तो दिवस आहे, 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट या दिनी खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाला होता. उद्या स्वतंत्र दिन आहे. हे स्वतंत्र दिन खऱ्या अर्थानं आपल्याला ज्यावेळेस अनेक जणांनी खऱ्या अर्थानं आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर देश स्वतंत्र झालाय. देश स्वतंत्र झाल्यानंतर जर अनेक सैनिकांनी त्यांचं बलिदान खर्च केलंय. मग बलिदान खर्च केलंय म्हटल्यानंतर काय, ते बलिदान त्यांनी खर्च केलं. बलिदान खर्च करत असताना त्यांनी सांगावं की आम्हाला ज्यावेळेस आम्ही भरती होतोय, भरती झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फक्त एकच ध्यास असतो की बाबा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिरंग्याची सेवा व्हावी. आणि ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तिरंग्यामध्ये गुंडाळून आम्हाला खऱ्या अर्थानं त्या आपल्या घराकडे परत आणावं ही त्यांची इच्छा असते. इच्छा असते म्हटल्यानंतर त्यांनी जीवन जगत असताना आपलं जे काही स्वतःचं जीवन आहे ते जीवन खऱ्या अर्थानं त्या भारत भूमीला समर्पित करावं. आणि भारत भूमीला समर्पित केल्यानंतर सांगावं की बाबा हर कर्म अपना करेंगे, हे हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान दीजिए, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान दीजिए, हे वतन ऐका, खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ते तरुण पोरग ज्या वेळेस त्या भारत भूमीमध्ये ज्या वेळेस भरती होतंय, भरती झाल्यानंतर दादा त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की बाबा माझं जेवढं काही जीवन आहे ते जीवन मी त्या भारताच्या सेवेसाठी, त्या भारत भूमीच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं समर्पित करावं. आणि समर्पित केल्यानंतर ते पोरग ज्या वेळेस
तरुण वयामध्ये असतं, तरुण वयामध्ये असल्यानंतर त्यांना फक्त एकच विचार करावा की बाबा अरे मी मेलो तरी चालेल या भारत भूमीसाठी. पण अनेक जण प्रयत्न करताय. अरे संध्याकाळची वेळ असेल, सकाळची वेळ असेल, त्या सकाळची वेळेमध्ये जाताय त्या भारत भूमीमध्ये रक्त सांडावं. अरे मी या भारतासाठी मेलो तरी चालेल, या देशासाठी मेलो तरी चालेल. प्राणाची पर्वा न करता, त्या प्राणाची पर्वा न करता खऱ्या अर्थानं ते तरुण पोरग भरती होतोय. भरती झाल्यानंतर त्यांना विचार करावा बाबा अरे मी मेलो तरी चालेल रे, या देशाची मी सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. अरे सेवेचं तत्व खऱ्या अर्थानं त्यांना मनामध्ये विचार करावा की बाबा अरे संध्याकाळच्या वेळेत जाताय ते पोरं रनिंगसाठी प्रयत्न करताय. सकाळ झाली पहाटे उठावं, रनिंगसाठी प्रयत्न करावं. त्या पोरानं अनेक स्वप्न बघावी. पण स्वप्न कशासाठी आहे? अरे जगण्यासाठी ते पोरग स्वप्न बघत नाही, पण मरण्यासाठी ते पोरग स्वप्न बघत असत. अरे वीर मरण मला यावं. अरे वीर मरण आल्यानंतर काय त्या वीर मरण कशासाठी? अरे तिरंग्यामध्ये कधीतरी माझा देह गुंडाळला जावा. आणि तिरंग्यामध्ये माझा देह गुंडाळल्यानंतर अरे कधीतरी मी या भारतासाठी, कधीतरी या देशासाठी, कधीतरी या गावासाठी, कधीतरी तालुक्यासाठी, कधीतरी जिल्ह्यासाठी, कधीतरी माझ्या घरासाठी अरे मी मेलो तरी चालेल. दादा ते पोरग ज्यावेळेस भरती होते, आपल्या तालुक्यातले पोरं ज्यावेळेस भरती होत आहे, आपल्या गावातले पोरं भरती होत आहे, जात असताना आपण त्यांना सहकार्य करावं. अरे पण काही लोक त्यांच्या दारात देखील जात नाही. असं नसावं. अरे ते पोरग कशासाठी जात आहे? अरे तुमच्या आमच्या रक्षणासाठी जात आहे ना. आज आपण माझी 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई घरी आहे. त्या मुक्ताबाईसाठी मी या समाजाच्या दारामध्ये जातोय, माधुकरी मागतोय, दान मागतोय. पण समाज कोणी मला दान द्यायला तयार नाही. पण दान द्यायला तयार नाही. कोणीतरी मनाचा मोठेपणा दाखवला, त्याच्यात दान दिलं. पण येसोबा काकाने येत असताना झोळी हिसकावून घेतली आणि हिसकावल्यानंतर मिळालेलं जे काही पीठ आहे ना, ते पीठ सगळं मातीमोल केलंय. मातीमोल केल्यानंतर निराश झाले. त्यावर आहे सिद्ध बेटाकडे परत येता रिकामी झोळी टाकली, ताटीमध्ये गेले. आणि ताटीमध्ये गेल्यानंतर ताटीचा दरवाजा बंद करून घेतला. आणि बंद केल्यानंतर ज्ञानोबराने दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं खुपसावं आणि ज्ञानोबराने ढसा रडावं. तितक्यात त्या रडण्याचा आवाज खऱ्या अर्थानं मुक्ताबाईनं ऐकावा. आणि मुक्ताबाईनं तो आवाज ऐकल्यानंतर ज्ञानोबरायांकडे यावं, त्या ताटीवरती थाप मारावी, सांगावं दादा अरे कशासाठी रडतोय तू? या समाजासाठी. अरे या समाजानं आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करायला लावणार हा समाज. अरे या समाजासाठी रडतोय का तू? मुक्ते अरे याच समाजामुळे आपले आई वडील आपल्यापासून दरावले गेले. पण आपले आई वडील गेल्यानंतर देखील या समाजाला कधी विचार केला नाही. हा समाज आजही आपल्याला त्रास देतोय. अरे तुला भूक लागली, तुझ्यासाठी मी दारोदार गेलो, मधुकरी मागितली, दान मागितलं, कोणी दान दिलं नाही. कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून त्या झोळीमध्ये पीठ दिलं. पण येसोबा काका झोळी हिसकावून घेतली आणि ते पीठ मातीमोल केलं. मातीमोल केल्यानंतर इतकी निराश झाली. पण मुक्ताबाईनं, त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईनं दादाला सांगावं, दादा अरे तू कसा आहे? तू योगी आहे, योगी. योगी पावना यथामथी यथावकाश धावत्या वेगामध्ये जनाबाई महाराजांच्या अभंगावरती थोडस